श्रावणात येणारा नागपंचमी हा सण जसा महाराष्ट्रामध्ये खूप उत्साहात साजरा केला जातो, तसाच इतरही काही राज्यांमध्येही तो खूप छान प्रकारे काही वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो। तर मी जिथे राहते तर तिथे खूप वेगवेगळ्या स्टेटमधले माझे नेबर्स आहेत, तर त्यांच्याकडे साजरे केले जाणारे सण हे खूप वेगळे असतात आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागपंचमी हा सण आम्ही सोबत साजरा करणार आहोत। तर त्यांच्याकडे काही थोडी वेगळी पद्धत आहे, तर ती कशी काय, तर त्या पूजेसाठीच आपण आता जाणार आहे। मी तयारी केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात मी पूजेसाठी निघणार आहे। तर तिथे गेल्यानंतरचाही व्हिडिओ मी शूट करणार आहे। तर तिथं पूजा करताना शूट करण्यासाठी म्हणजे थोडंसं कोणी नाहीये, कारण आम्ही सगळेच पूजा करणार आहोत। आता सुट्टी नसल्यामुळे आज कोणी नाहीये शूट करण्यासाठी। सो जितकं होईल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा या व्हिडिओद्वारे प्रयत्न करेन। मी तुमच्याशी शेअर करेन की त्यांच्या स्टेटमध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये ही पूजा कशी केली जाते आणि तेही आता आम्ही सगळेच आपापल्या स्टेटमधून इथे मुंबई या ठिकाणी कामानिमित्त आलेलो आहेत। तर सगळ्यांच्या स्टेटमधल्या वेगवेगळ्या पद्धती मिळून आम्ही सगळे सणवार असे एकत्रित कसे सेलिब्रेट केले जातो तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच। तर आज आपण बघूयात की नागपंचमीची पूजा। आम्ही या ताईंच्या घरी जमलेलो आहोत पूजेसाठी आणि त्या ताईंनी आमच्यासाठी स्नॅक्स बनवलेले आहेत आणि त्या दरवर्षी हे स्नॅक्स घरी स्वतः बनवतात। मागच्या वर्षी सुद्धा मी व्हिडिओ शूट केला होता, पण तो काही अपलोड केला नाही, पण यावर्षी मी अपलोड करते। आज चतुर्थी दिवशी पूजा करतोय। सर्वांना माझा नमस्कार। आज नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज आपण या आमच्या ताईंकडे आलेलो आहे नागपूजा करण्यासाठी। तर या आहेत कर्नाटकच्या आणि त्यांच्याकडे नागपूजा कशा प्रकारे केली जाते तर ते आज आपल्याला त्या सांगणार आहेत। तर आपण बघूयात। बोलो। हम लोग नागपंचमी के पहला दिन घर में नागपंचमी सेलिब्रेट करते हैं। ऐसा लड्डू वगैरह तीर घर में बनाते हैं। बनाने के बाद उस दिन सबको बुला के वो नाग पूजा कर लेते हैं। थैंक यू। बाहर से कई जात पड़ते
नुकतेच मी पूजेहून घरी आलेले आहे। तर ही पूजा, नागपंचमीची जी पूजा आहे ती महाराष्ट्रामध्ये पंचमी दिवशी केली जाते, पण यांच्याकडे कर्नाटकमध्ये ती चतुर्थी दिवशी घरी केली जाते आणि पंचमी दिवशी देवळात जाऊन केली जाते, मंदिरात जाऊन केली जाते। आणि त्यांच्याकडे आजच्या दिवशी, चतुर्थीच्या दिवशी सरस्वती पूजन केलं जातं। ही सुद्धा एक्स्ट्रा माहिती त्यांनी मला दिलेली आहे। खरं तर खूप गडबड आहे माझी सुद्धा, तर त्या गडबडीतच मी व्हिडिओ शूट केलेला आहे ही, आणि जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि त्यांच्याकडची पूजा तुम्हाला कशी वाटली, तर या सगळ्यांबद्दल तुमचं एकंदरीत मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि खरं तर इथे जे आहे ते भारतामध्ये आपल्या विविधतेमध्ये एकता आहे म्हटलं जातं, तर ते खरंच आहे। तर वेगवेगळ्या स्टेटमधले फ्रेंड्स आहेत आमचे। या बिल्डिंगमध्ये आम्हाला राहायला येऊन आज या ऑगस्टला 3 वर्ष झाली। तर गेली 3 वर्ष झालं आम्ही एकत्र हे सण समारंभ साजरे करतोय। खरी मजा तर गावाकडे येते, खूप आठवण येते गावाकडे, खूप उत्साहाने श्रावणातले प्रत्येक सण आणि एकंदरीतच पूर्ण श्रावण महिना खूप छान असं वातावरण असतं। तर या लाईफ टाईम मेमोरीज ज्या आहेत त्या मी माझ्या व्हिडिओजमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असते। तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि पूजा नागपंचमीच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा।